तीन परिक्रमा करणारे मंदिराचे पुजारी बाबा एक अतिशय शांत समाधानी व्यक्तिमत्व आहे. त्यांच्याकडून त्यांचे अनुभव ऐकले, फोटो काढले, नंतरच पुढची वाटचाल सुरू केली. खेतीच्याकडे जाणारा डांबरी सडक हाच आमचा मार्ग. मैयाचे दर्शन नाही, पूजेच्या वेळी बुच उघडून वाटीतल्या जलाचे जे दर्शन होई त्यावरच समाधान मागणे भाग होते. सुमारे 12 किलोमीटर वाटचाल केल्यावर जवळचा भेळभत्ता खाऊन नाश्ता उरकला. पुढे मायदा गाव लागले. एका शेतकऱ्याने गोडाऊन उघडून दिले. शेजारी पाण्याची टाकी होते. स्नान, मैयापूजन यथासांग पार पाडल्यावर सातूच्या पिठाचा नैवेद्य केला. तेच आमचे दुपारचे भोजन होते. विश्रांतीनंतर वाटचाल सुरू झाली. अजून 13 किलोमीटर टप्पा पार करून पानसेमल येथे जायचे ठरले. 5:30 वाजता दुर्गा मंदिरात आसनं लावली. मंदिराच्या आवारात अगदी मोकळ्या जागेत काही युवक आले. त्यांनी सर्वांना गरम गरम दूध पाजले. भोजनाची व्यवस्था श्री दिनेश वाणीतर्फे करण्यात आली होती. दुर्गा मातेच्या सायंकाळच्या आरतीनंतर भोजन केले व तेथेच रात्रीची विश्रांती केली. सकाळीच दुर्गा मातेची पूजा आरती झाली. अत्यंत हसरी अशी मातेची मूर्ती आहे. पुजाऱ्याच्या परवानगीने फोटो घेतले. चहापानानंतर वाटचाल सुरू झाली. 9 किलोमीटर प्रवासानंतर नाश्ता उरकला. 12 किलोमीटरवर खेती आहे. शहर चांगले वाटले. व्यापारी पेठ असल्याने आणि महाराष्ट्राच्या सीमारेषेलगत असल्याने बरीच वर्दळ जाणवली. पुढे महाराष्ट्रात प्रवेश झाला. रायखेड हे महाराष्ट्रातील पहिले गाव लागले. स्नानाची सोय नाही तर मैयाची पूजा कशी करणार असा प्रश्न पडला. असे असता पुढे जावे या विचारापर्यंत आलो. अचानक सगळे चक्रे फिरून पाण्याची सोय झाली. मैयाची पूजा भाग पार पडला. शेजारी विठ्ठल मंदिर आहे. त्या मंदिरात थांबण्याचा निरोप मिळाला. जवळचे काही खाऊन दुपार भागवली होती. विठ्ठल मंदिरात स्थलांतर केले. रात्रीच्या जेवणाचे आमंत्रण तिथेच मिळाल्याने मुक्काम करण्याचा निर्णय झाला. श्री सुदाम पाटील नामक एक गृहस्थ केवळ 7वी पास आहेत. एका साधूच्या आशीर्वादाने ते वैद्यकीय उपचार करतात. हाताला यश आहे, कारण की अर्थार्जन हा उद्देश नाही. त्यांचे घरी रात्रीचे छान भोजन झाले. आता 13वा दिवस आला. विठ्ठल मंदिर सोडताना हरिपाठ म्हटला. देवाची गाणी गायली. गाभाऱ्यात श्री गणेश, विठ्ठल, रुक्माई, राधाकृष्ण अशा सुंदर मूर्ती आहेत. बाहेरून फोटो घेऊन रायखेड सोडले. शहादा रस्त्यावरून डांबरी सडक दिसली. आमची वाटचाल सुरू झाली. थोड्याच वेळात एक छान धरण लागले. डोळ्याला सुखावणारे दृश्य होते ते. रस्ता धरणाच्या कडेकडेने होता. त्यामुळे सुखद अनुभव बराच वेळ सोबतीला लागला. 8 किलोमीटरवर लोणखेडा गाव लागले. नाश्ता, चहा झाला. शहादा दिसत होतेच. शहादा शहरात शिरल्यावर राजस्थानी धर्मशाळा दिसली. लगेच स्नान, मैयापूजन पार पाडले. चिकूचा नैवेद्य दाखवला. शेजारी अंबाजीचे मंदिर होते. दर्शन घेऊन पुढे जायचा निर्णय झाला. शहादा रस्त्यालगत गौतमी नदीचे विस्तृत पात्र दिसू लागले. एका छोट्या गावात विष्णू मंदिराच्या चौथऱ्यावर थोडी विश्रांती घेतली. गौतमी नदी सोबतीला ठेवून प्रवास सुरू झाला. पुढे डांबरखेडा आला. इथे अष्टविनायकाचे सुंदर मंदिर आहे. बाहेरचा परिसर रमणीय होता. दर्शन घेऊन फलाहार करीत असता एक नवपरिणीत जोडपे कुटुंबासह दर्शनाला आलेले. थोडी विश्रांती घेतली. पुढे प्रकाशापर्यंत जायचे होते. प्रकाशा म्हणजे दक्षिण काशी. गावात शिरतानाच आसाराम बाबूंचा आश्रम आला. तेथेच मुक्काम केला. भोजन प्रसादाचा लाभ घेतला आणि निवास केला. नर्मदेवर शूलपाणेश्वराचे जंगल, सातपुडा पर्वत आम्हाला सोयीचा नव्हता, म्हणून नर्मदेसह त्यालाही प्रदक्षिणा होत होती. आम्ही नर्मदा सोडून तापीच्या उत्तर तटावर प्रकाशाला आलो होतो. महिमनं इथेच रचल्या गेलं. ज्या पुष्पदंताने ते लिहिलं त्यांनी स्थापन केलेले शिवलिंग पुष्पदंतेश्वर येथे आहे. तापीत स्नान करून विश्वनाथाचे, केदारेश्वराचे दर्शन घेऊन तळोदाची वाट धरली. उशिरा सुरुवात केली की चालायचा वेग कमी होतो. तो अनुभव घेतला. मंद चालीचे आणखी एक कारण म्हणजे डांबरी रस्ता फुटलेला होता. काही भाग महाराष्ट्रात तर काही गुजरातमध्ये अशी रस्त्यांची रचना असल्याने रस्ता दुरुस्तीकडे दुर्लक्ष झाले असावे.
तिसरे कारण म्हणजे उसाच्या गाड्या, ट्रॅक्टर असे खूप होते. केदारेश्वर खांडसरी कारखाना आला. हा गुजरात रस्त्यात येतो, गुजरातच्या राज्यात येतो आणि त्याच्या रस्त्यात येतो. चालण्याने जरा हैराण झालो होतो, त्यामुळे दुपारच्या पूजेचा भोजनाचा नियमित टप्पा पुढे असला तरी ते काम इथेच पार पडले. 2 टपरी हॉटेलमधून प्रत्येकी भजे खिचडी आली. भोजन पार पडले. दोघांनीही पैसे घेतले नाहीत. विश्रांतीनंतर तळोदा लागले. किरकोळ खरेदी केली. पुढे बायपास रोडवर श्री अग्निहोत्रीचे टपरी हॉटेल आले. त्यांनी चहा पाजला. महाराष्ट्रीयन परिक्रमावासियांची नोंद रजिस्टरमध्ये त्यांनी केली आहे. आसरावा गाव आले. रस्त्यावर श्री गणेश मंदिराचे काम बरेचसे झाले आहे. तिथे मुक्काम केला. तयार खिचडीचा लाभ मिळाला. आज 15वा दिवस, एकादशी. उपास होता. सकाळी चहा दूध घेऊन वाटचाल सुरू केली. 15 किलोमीटर चालून झाल्यावर अक्कलकुवा आलो. बस स्टँडच्या पुढे एक नदी, तो ओलांडून जरा पुढे गेल्यावर उजवीकडे एक छान मंदिर आम्हाला खुणावत होतं. आत गेलो. महाकालीचं मंदिर सुंदर आहे. 5 फुटाची छान विहीर, पाणी केवळ 8 फुटावर होतं. दुपारच्या विश्रांतीचा विचार पक्का केला. स्नान, मैयापूजन यथासांग पार पडले. आल्या आल्या श्री नरेंद्र जोशी यांनी दूध चहा घरून आणून दिला. नंतर दोघांसाठी जेवण, दोघांसाठी उपवासाचे पदार्थ. अगदी पोटभर होते. महाकाली आमच्यावर प्रसन्नच होती. विश्रांती घेतली. पुढचा टप्पा टळटळीत उन्हात होता. रस्ता रुंद छान होता. शेजारी झाडी मात्र सावली नव्हती. असा 6-7 किलोमीटरचा प्रवास उन्हातच केला. पुढे झाडी सावलीचा अनुभव आला. 9 किलोमीटरवर खापन या नावाचे गाव होते. इथे श्री मोहन कन्हैयालाल जैन यांनी आमचा चौघांसह अन्य 7 परिक्रमावासियांना घरीच आसरा दिला. भोजन, उपवासाचे पदार्थ देण्यात आले. तिथे मुक्काम केला. जैन कुटुंबांनी सकाळी चहा दिला. अत्यंत प्रेमाने सर्वांना त्यांनी निरोप दिला. 9 किलोमीटरवर रस्त्यालगत असलेल्या गावी एक छान श्रीकृष्ण मंदिर असल्याचे कळले. मंदिर जरा आत आहे. वैकुंठवासी पांडुरंग शास्त्री आठवले यांनी स्थापन केलेले हे मंदिर. परिसर स्वच्छ, सावरलेला. पांडुरंग शास्त्रींच्या कामाची येथे प्रकर्षाने आठवण झाली. त्यांना सादर प्रणाम. पुढचा प्रवास डांबरी सडकेनेच सागबारा या नावाचे गाव आले. स्नान पूजा करण्याचा व त्यानंतर भोजनाचा मानस होता. जलाराम महाराज मंदिराची माहिती मिळाली. तिकडे वळलो. स्नान पूजा छान पार पडली. जेवणाचे 2 पर्याय होते. स्वतःचा जवळची खिचडी बनवून खाणे अथवा शेजारच्या धाब्यावर जाणे. सर्वांना सोयीचा वाटलेला पर्याय आम्ही निवडला. निळकंठ भोजनालय. धाबा आम्ही गाठला. पैसे देऊन जेवण घेतले. मंदिरात विश्रांतीला आलो. पुढचा टप्पा 26 किलोमीटर असल्याचे कळले. तेवढे अंतर चालणे शक्यच नसल्याने इथेच थांबणे भाग पडले. मुक्काम केला. मंदिरातील आरतीत सहभागी होऊन मैयापूजन केले. रात्री चौमव करून निद्रेच्या अधीन झालो.